कराड तासवडे एमआयडीसी परिसरातील साईराम केमिकल कंपनीत सुरू असलेल्या स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल सकाळपासून सुरू असलेल्या या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासन सतर्क झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित केमिकल कंपनीतील रिएक्टरमध्ये बिघाड होऊन वारंवार स्फोट होत आहेत. या स्फोटांचा आवाज आणि तीव्रता इतकी आहे की तब्बल 10 किलोमीटर परिसर हादरल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. स्फोटांमुळे हवेत पसरलेल्या केमिकलमुळे दुर्गंधीयुक्त वास निर्माण झाला असून अनेकांना अंगाला खाज येणे, डोळ्यांची जळजळ अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तळवीड पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवला असून नागरिकांना त्या भागात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रतिनिधी संग्राम पवार, पंचायत समिती सदस्य यांनी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षितेची हमी द्यावी अशी मागणी केली आहे. काल तासवडे एमआयडीसीमध्ये साईराम केमिकल कंपनीमध्ये एक मोठा स्फोट झाला. सकाळी 8:30च्या दरम्यान केमिकलनं आग घेऊन प्रचंड असा मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आमच्या वाघाव परिसरापर्यंत त्याचा आवाज झाला आणि भूकंपाचा धक्का जास्त जाणवावा तसा एवढा मोठा धक्का जाणवला. प्रचंड लोकांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आणि त्या परिसरामध्ये सुद्धा विषारी धूर किंवा विषारी वायू पसरायला लागलेला आहे आणि अग्निशामक दल असेल किंवा प्रशासन असेल खूप उशिरा दखल घेतली गेली आणि ती आग विझवण्यास सुद्धा खूप कमी प्रयत्न झाला आणि त्याचा परिणाम म्हणून रात्री 9:30च्या दरम्यान पुन्हा एक मोठा स्फोट झाला. म्हणजे प्रशासन अजिबात गांभीर्याने ही गोष्ट घेत नाही आणि आता तर त्या दुसऱ्या स्फोटानंतर त्या परिसरामध्ये विषारी धूर पसरायला लागलाय. लोकांच्या डोळ्यामध्ये जळजळ व्हायला लागली, त्वचेवरती त्याचा परिणाम व्हायला लागलाय. प्रशासनानं लवकरात लवकर याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्याला खूप मोठा धोका याच्यापासून पोहोचू शकतो.